पुनर्विवाहाचा पश्चाताप. पुण्यातील एका शांत वसाहतीत मधुकर देशपांडे नावाचा साठीतला माणूस राहत होता. आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करून त्याने आपल्या कुटुंबासाठी सगळं काही उभं केलं होतं. त्याच्या आयुष्याचा खरा आधार म्हणजे त्याची पत्नी सुनंदा. तिच्या सहवासामुळेच घराला ऊब होती आणि जीवनाला अर्थ. पण एक दिवस अचानक आजाराने सुनंदा त्याला सोडून गेली आणि मधुकरचं आयुष्य अक्षरशः कोलमडलं. घरात सगळं होतं, फर्निचर, आठवणी, फोटो, पण ती नव्हती. रात्री उशिरा तो हॉलमध्ये बसलेला असायचा. घड्याळाचा आवाज आणि मलातली पोकळी एकत्र घुमत राहायची. एकदा तो स्वतःशीच पुटपुटला, सुनंदा, तू गेलीस आणि सगळंच संपलं ग. दिवस जात होते, पण वेळ थांबलेलीच वाटत होती. एकटेपणाचा भार त्यांच्या डोळ्यात होता. मुलगा अमित आणि सून प्रिया दोघंही नोकरी करत होते. ते काळजी घेत होते, पण त्यांच्या आयुष्यातील धावपळीत मधुकरसाठी वेळ कमीच उरत होता. एक संध्याकाळी जेवताना अमित म्हणाला, बाबा, तुम्ही थोडं बाहेर फिरायला जा, मित्रांना भेटा. मधुकर फक्त हलकंसं हसला. मन लागत नाही रे आता कुठे. त्या एका वाक्यात त्याची सगळी वेदना दडलेली होती. नवीन विचाराची सुरुवात. काही दिवसांनी त्याचा जुना मित्र देशमुख भेटायला आला. मधुकरची अवस्था पाहून तो अस्वस्थ झाला. गप्पांच्या ओघात तो अचानक म्हणाला, मधुकर, एक विचार सांगू का? राग मानू नकोस, बोल ना. तो पुनर्विवाहाचा विचार कर. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. या वयात? मधुकरच्या आवाजात आश्चर्य आणि संकोच दोन्ही होतं. देशमुख शांतपणे म्हणाला, वयाचं काय, माणसाला शेवटपर्यंत सोबत हवीच असते. त्या रात्री मधुकर झोपलाच नाही. मनात एक नवा विचार जन्म घेत होता आणि त्याच्यासोबत अपराधीपणाची भावना सुद्धा. काही दिवसांनी त्याने हा विषय घरी काढला. मला काही सांगायचं आहे, तो हळू आवाजात म्हणाला. अमित आणि प्रिया दोघं त्याच्याकडे पाहू लागले. मी पुनर्विवाहाचा विचार करतोय. अमितच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसली. बाबा, आईच्या आठवणी इतक्या लवकर विसरलात का? मधुकरचा आवाज थरथरला. विसरलो नाही रे, पण एकटेपण खूप कठीण असतं. प्रिया शांत होती, पण तिच्या मनात शंका होती. बाबा, निर्णय तुमचा आहे, पण काळजी घ्या. काही दिवसांनी मधुकरची भेट स्वातीशी झाली. तीही विधवा होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता आणि वागण्यात एक वेगळीच धार. पहिल्या भेटीतच ती म्हणाली, मला आयुष्य पुन्हा सुरू करायचं आहे, पण सुरक्षितपणे. मधुकरला तिचं स्पष्ट बोलणं आवडलं. त्याला वाटलं, हीच ती व्यक्ती जी त्याच्या आयुष्यातील रिकामी जागा भरू शकेल. काही दिवसानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न साधं होतं, पण मधुकरच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी आनंद दिसत होता. घरात पुन्हा एकदा चैतन्य आलं. एक सकाळी स्वातीने चहा देताना हसत विचारलं, कसा आहे चहा? मधुकरने समाधानाने उत्तर दिलं. खूप दिवसांनी घरात चहाचा खराखुरा स्वाद आला. त्याला वाटलं, आयुष्य पुन्हा सुरू झालंय. पण काही महिन्यातच वातावरण बदलायला लागलं. स्वातीच्या बोलण्यात हक्काची तीव्रता वाढली. एक दिवस ती थेट म्हणाली, हे घर माझ्या नावावर कधी करणार? मधुकर दचकलाच. अगं, एवढी घाई कशाची? माझं भविष्य सुरक्षित हवं, मी रिस्क घेणार नाही. तो गोंधळला. त्याला हे अपेक्षित नव्हतं. घरात तणाव वाढत गेला. अमित आणि प्रिया आधीपासूनच सावध होते. एक दिवस अमितने स्पष्ट सांगितलं, बाबा, ती तुमच्यावर नाही, तुमच्या संपत्तीवर प्रेम करते. मधुकर चिडला. अमित, असा विचार करू नकोस. पण सत्य जास्त काळ लपून राहिलं नाही. एका दिवशी मधुकर घरी लवकर आला. स्वाती फोनवर बोलत होती. हो, अजून काही दिवसात घर माझ्या नावावर होईल. ते शब्द ऐकताच मधुकरचं हृदय तुटलं. तो शांतपणे म्हणाला, स्वाती, हे सगळं खरं आहे का? स्वाती निर्विकारपणे उत्तर दिलं,
हो, मला सुरक्षितता हवी आहे. भावना मला पोट भरायला देत नाहीत. त्या क्षणी मधुकरला सगळं स्पष्ट झालं. त्याने ज्या नात्यावर विश्वास ठेवला होता ते फक्त स्वार्थावर उभं होतं. मी तुला मनापासून स्वीकारलं, तो हळू आवाजात म्हणाला. स्वाती थंडपणे उत्तरली, आणि मी माझ्या गरजेसाठी तुला स्वीकारलं. हे ऐकून मधुकर पूर्णपणे कोसळला. काही दिवसांच्या संघर्षानंतर त्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घर पुन्हा एकदा शांत झालं. पण यावेळी त्या शांततेत वेदना आणि पश्चाताप दोन्ही होते. एका रात्री तो सुनंदाच्या फोटोसमोर बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. सुनंदा, तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. मी चूक केली. त्या क्षणी त्याला जाणवलं, काही नाती आयुष्यात एकदाच मिळतात आणि तीच खरी असतात. अमित आणि प्रिया त्याच्या पाठीशी उभे होते. बाबा, तुम्ही एकटे नाही, प्रिया प्रेमाने म्हणाली. हळूहळू मधुकरने स्वतःला सावरलं. त्याने आयुष्य पुन्हा नव्याने स्वीकारलं, पण यावेळी कोणावर अवलंबून न राहता. पुनर्विवाह चुकीचा नाही, पण चुकीच्या व्यक्तीसोबत केलेला पुनर्विवाह आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकतो. मधुकरच्या आयुष्यात पुन्हा एकदा शांतता आली. पण ही शांतता समाधानाची नव्हती, तर अनुभवाने आलेली होती. स्वातीसोबतच्या नात्याचा शेवट झाल्यानंतर त्याच्या मनावर एक खोल जखम राहिली होती. घरात आता कोणी भांडण करत नव्हतं, कोणी मागण्या करत नव्हतं, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. सुनंदाच्या फोटोसमोर बसून तो अनेकदा स्वतःशीच बोलायचा, मी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर इतकी मोठी चूक केली, पण आता पुन्हा उभं राहायचं आहे. अमित आणि प्रिया आता जास्त वेळ मधुकरसोबत घालवू लागले. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा थोडंसं हसू दिसायला लागलं. एक दिवस प्रिया म्हणाली, बाबा, तुम्ही इतकं सगळं सहन केलं, आता स्वतःसाठी काहीतरी करा. मधुकर हलकंसं हसला. आता शिकतोय स्वतःसोबत राहायला. त्याने जुन्या मित्रांशी संपर्क वाढवला, बागेत फिरायला जाऊ लागला आणि हळूहळू मन सावरू लागलं. एक दिवस दुपारी दरवाजावर टकटक झाली. दरवाजा उघडल्यावर मधुकर थबकला. समोर स्वाती उभी होती. तिचा चेहरा आधीसारखा आत्मविश्वासाने भरलेला नव्हता. ती थकलेली, चिंताग्रस्त दिसत होती. मधुकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मधुकरचा चेहरा कठोर झाला. आता काय उरलंय बोलायला? स्वाती घरात आली. तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. मी चूक केली, खूप मोठी चूक, ती म्हणाली. मधुकर शांतपणे तिच्याकडे पाहत होता. तुला माहिती आहे का, मी कोणावर विश्वास ठेवून हे सगळं केलं होतं, ती पुढे म्हणाली. मधुकर काही बोलला नाही. ज्याच्याशी मी फोनवर बोलत होते तो मला फसवत होता. त्याने मला वापरलं आणि सगळे पैसे घेऊन पळून गेला. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. मधुकरच्या मनात अनेक भावना एकत्र उठल्या. राग, दुःख आणि कुठेतरी दया. म्हणजे तू ज्या स्वार्थासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, तो स्वार्थही खोटा निघाला. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो, मला आता सगळं समजलं आहे, पण खूप उशीर झाला आहे. मधुकर, मला एक संधी दे, मी पुन्हा सगळं ठीक करायचं आहे, ती विनवणी करत म्हणाली. मधुकर काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग झरझर फिरू लागले. तिचं वागणं, तिचे शब्द, त्याचा अपमान आणि त्याचा तुटलेला विश्वास. तो हळू आवाजात म्हणाला, विश्वास एकदा तुटला की पुन्हा जोडता येत नाही. स्वाती अजूनही आशेने त्याच्याकडे पाहत होती. मला माफ कर, पण मी पुन्हा त्या चुकांमध्ये पडू शकत नाही, मधुकर ठामपणे म्हणाला. मग मी काय करू? ती असहाय्यतेपणे विचारत होती. तू तुझं आयुष्य स्वतः उभं कर, इतरांच्या आधारावर नाही. स्वाती निघून गेल्यानंतर मधुकर बराच वेळ शांत बसून राहिला. अमितनं विचारलं, बाबा, तुम्ही ठीक आहात ना? मधुकरने खोल श्वास घेतला. आज मला एक गोष्ट समजली. माणूस कितीही एकटा असला
तरी चुकीच्या माणसाची साथ घेण्यापेक्षा एकटं राहणं चांगलं. काही दिवसांनी मधुकरने एक मोठा निर्णय घेतला. त्याने आपल्या परिसरातील वृद्धांसाठी एक छोटं ग्रुप सुरू केलं, जिथे एकटे लोक एकत्र येऊन वेळ घालवू शकतील. हळूहळू त्या ग्रुपमध्ये अनेक लोक सामील झाले. एक दिवस एका वृद्धाने त्याला विचारलं, तुम्ही हे सगळं का करता? मधुकर हसत म्हणाला, कारण मला कळलं आहे, एकटेपणाला साथ हवी असते, पण ती योग्य माणसांची. संध्याकाळी बागेत बसलेला मधुकर आकाशाकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आता शांतता होती, समाधान होतं. त्याने हळूच पुटपुटलं, सुनंदा, आता मी ठीक आहे. आयुष्यात चुकांमधून शिकणं महत्त्वाचं असतं, पण त्या चुकांमुळे स्वतःला हरवणं नाही. कधी कधी एकटेपण हेच आपल्याला योग्य लोकांची किंमत शिकवतं. मधुकरचं आयुष्य आता स्थिर वाटू लागलं होतं. त्याने स्वतःसाठी एक नवीन मार्ग निवडला होता, समाजात मिसळण्याचा, इतरांना आधार देण्याचा. पण आयुष्य कधीच पूर्णपणे शांत राहत नाही. काही वादळं उशिरा का होईना परत येतातच. एका सकाळी मधुकरच्या घरी एक अनोळखी माणूस आला. त्याच्या हातात काही कागद होते. मधुकर देशपांडे? त्याने विचारलं. हो, मधुकरने उत्तर दिलं. तुमच्यावर एक कायदेशीर नोटीस आहे. त्या एका वाक्याने सगळं बदललं. नोटीस उघडून पाहताच मधुकरच्या हातातून कागद जवळजवळ निसटले. ती नोटीस स्वातीने स्वतः पाठवली होती. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, तिने या घरावर हक्क सांगितला आहे. अमित संतापला. ही हद्दच झाली. ती पुन्हा आपल्याला त्रास देणार. मधुकर शांत होता, पण त्याच्या डोळ्यात ताण स्पष्ट दिसत होता. यावेळी आपण शांत बसणार नाही. मधुकरने लगेच वकिलांची भेट घेतली. वकील कागद तपासत म्हणाला, ती दावा करत आहे की लग्नानंतर तुम्ही तिला आर्थिक सुरक्षिततेचं आश्वासन दिलं होतं. पण ते खोटं आहे. मधुकरचा आवाज थरथरला. मग आपल्याला ते सिद्ध करावं लागेल, वकील शांतपणे म्हणाला. मधुकर आणि अमित पुरावे गोळा करू लागले. जुन्या कॉल रेकॉर्ड्स, बँक ट्रान्झॅक्शन्स, मेसेजेस. तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. स्वाती एकटी नव्हती. ती एका गटासोबत काम करत होती, जो अशा प्रकारे लोकांना फसवून त्यांची संपत्ती मिळवायचा. अमित आश्चर्याने म्हणाला, बाबा, म्हणजे हे सगळं आधीपासून प्लॅन होतं? मधुकरच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. हो, आणि मी त्यात अडकलो गेलो. कोर्टात केस पोहोचली. वातावरण तणावपूर्ण होतं. स्वाती कोर्टात आत्मविश्वासाने उभी होती, जणू तीच बरोबर आहे. तिचा वकील जोरात म्हणत होता, माझ्या क्लायंटला फसवलं गेलं आहे. तिला हक्क मिळालाच पाहिजे. मधुकर शांतपणे उभा होता, पण आतून तो तुटत होता. केस चालू असताना अचानक एक नवीन साक्षीदार पुढे आला. तो होता तोच माणूस ज्याच्यासोबत स्वाती फोनवर बोलत होती. कोर्टात सगळे थबकले. तो माणूस कबूल करू लागला, हो, आम्ही लोकांना फसवायचो. स्वाती आमच्या गटाचा भाग होती. स्वातीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास क्षणात गायब झाला. तू खोटं बोलतोयस, ती ओरडली. पण पुरावे स्पष्ट होते. जजने सगळं सांगितलं, सगळं ऐकलं, पुरावे पाहिले आणि शेवटी निर्णय दिला. स्वातीने जाणीवपूर्वक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा दावा फेटाळण्यात येतो. कोर्टात शांतता पसरली. मधुकरच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते वेदनेचं नव्हतं, तर न्याय मिळाल्याचं होतं. कोर्टाबाहेर स्वाती एकटी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पराभव आणि पश्चाताप दोन्ही होते. ती हळूच मधुकर जवळ आली. मी सगळं गमावलं आणि शेवटी काहीच मिळालं नाही, मधुकर शांतपणे म्हणाला, कारण तू नात्याला व्यवहार समजलीस. घरी परतल्यावर अमितने विचारलं, बाबा, आता सगळं संपलं ना? मधुकरने हसत उत्तर दिलं, हो, आता खरंच संपलं आणि आता नवीन सुरुवात, खरी जीत. काही दिवसांनी मधुकरचा वृद्धांचा ग्रुप खूप मोठा झाला. अनेक एकटे लोक एकत्र येऊ लागले.
त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मधुकरला एक वेगळीच शांती मिळाली. एक दिवस त्याने सगळ्यांना सांगितलं, आपण इथे एकमेकांसाठी आहोत, कारण खरी संपत्ती म्हणजे माणसं. संध्याकाळी मधुकर आपल्या घराच्या गच्चीवर उभा होता. थंड वारा वाहत होता आणि मन पूर्णपणे शांत होतं. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, सुनंदा, आज मी जिंकलो. स्वतःवर विश्वास ठेवून जिंकलो. स्वार्थाने सुरू झालेलं नातं कधीच टिकत नाही, पण सत्य आणि संयमाने लढलेला माणूस शेवटी नक्की जिंकतो. मधुकरचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं. भूतकाळातील कटू अनुभवातून त्याने खूप काही शिकलं होतं. त्याने स्वतःला एकटेपणात हरवू दिलं नाही, उलट त्या अनुभवाला ताकद बनवलं. त्याने सुरू केलेला वृद्धांचा ग्रुप आता एका छोट्या संस्थेत रूपांतरित झाला होता. अनेक वृद्ध एकटे लोक तिथे येऊन वेळ घालवू लागले, हसत खेळत आयुष्य जगू लागले. लोक त्याला आदराने मधुकर काका म्हणू लागले. एक दिवस एका कार्यक्रमात एक महिला त्याच्याशी बोलायला आली. तिचं नाव होतं अनघा. ती शांत, सुसंस्कृत आणि समजूतदार वाटत होती. तुमचं काम खूप छान आहे, ती हसत म्हणाली. धन्यवाद, मधुकरने नम्रपणे उत्तर दिलं. अनघा त्या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करू लागली. हळूहळू तिचं आणि मधुकरचं बोलणं वाढलं. तिच्या वागण्यात कोणताही दिखावा नव्हता, साधेपणा आणि प्रामाणिकपणा होता. मधुकर मात्र सावध होता. एक दिवस अनघाने थेट विचारलं, तुम्ही इतके दुरावलेले का वाटता? मधुकर काही क्षण शांत राहिला, कारण एकदा विश्वास तुटला होता. पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं कठीण होतं. अनघा हळूच म्हणाली, पण सगळे सारखे नसतात. त्या शब्दांनी मधुकरच्या मनात एक हलकीशी आशा निर्माण झाली, पण तो अजूनही सावध होता. दरम्यान संस्थेचं काम वाढत गेलं. निधी येऊ लागला, नवीन लोक जोडले जाऊ लागले. पण हळूहळू काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. काही देणगीचे पैसे गायब होऊ लागले. कागदपत्रांमध्ये गोंधळ दिसू लागला. अमितने एक दिवस मधुकरला सांगितलं, बाबा, काहीतरी गडबड आहे. पैशांचा हिशोब जुळत नाही. मधुकरच्या मनात पुन्हा संशयाचं वादळ उठलं. हिशोब तपासताना काही व्यवहार अनघाच्या नावाशी जोडलेले दिसले. अमित थेट म्हणाला, बाबा, मला वाटतं ही अनघाच यात आहे. मधुकर हादरला. नाही, ती तशी नाही वाटत. तुम्हाला आधीही असंच वाटलं होतं. अमितचा आवाज कठोर झाला. ते शब्द मधुकरच्या मनाला खोलवर लागले. मधुकरने यावेळी सावधपणे तपास सुरू केला. तो कोणावर आंधळा विश्वास ठेवायला तयार नव्हता. एका रात्री तो ऑफिसमध्ये गेला. कागदपत्र तपासत असताना त्याला काही महत्त्वाचे पुरावे सापडले, पण ते पाहून तो थबकला. ते पुरावे अनघाला दोषी ठरवत नव्हते, उलट तिला फसवलं जात होतं असं दिसत होतं. तपास पुढे गेल्यावर एक धक्कादायक नाव समोर आलं. संस्थेतीलच एक जुना सदस्य, राणे. तो अनेक दिवसांपासून हळूहळू पैसे वळवत होता आणि सगळा दोष अनघावर टाकण्याचा प्लॅन करत होता. एक दिवस मधुकरने सगळ्यांसमोर राणेला प्रश्न विचारला, राणे, हे व्यवहार काय आहेत? राणे सुरुवातीला गोंधळला, पण लगेच सावरत म्हणाला, तुम्ही मला आरोप करता आहात. तेवढ्यात मधुकरने पुरावे पुढे ठेवले. हे बघा, सगळं स्पष्ट आहे. राणेचा चेहरा बदलला. सगळं स्पष्ट झालं. अनघावरचा संशय दूर झाला. ती भावूक होऊन म्हणाली, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, धन्यवाद. मधुकरने शांतपणे म्हणाला, यावेळी मी चूक पुन्हा केली नाही. आधी सत्य शोधलं. त्या घटनेनंतर मधुकरच्या मनात काहीतरी बदललं. तो अनघाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. भीतीने नाही, तर समजून. एका संध्याकाळी तो म्हणाला, कदाचित आयुष्य अजून संपलेलं नाही. अनघा हसली. आयुष्य कधीच संपत नाही, आपण त्याला थांबवतो. आकाशात सूर्य मावळत होता. मधुकर आणि अनघा संस्थेच्या गच्चीवर उभे होते. मनात भीती अजून होती, पण त्याहून मोठा होता अनुभव आणि शहाणपण. एकदा फसवलं गेलं म्हणून आयुष्यभर सगळ्यांवर संशय घेऊ नये, कारण
कधीकधी दुसरी संधीच आपल्याला खरं आयुष्य दाखवते. राणीच्या प्रकरणानंतर संस्थेचं वातावरण पुन्हा एकदा स्थिर झालं होतं. मधुकरने यावेळी खूप सावधपणे सगळं हाताळलं होतं आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास परत आला होता. अनघा आता त्या संस्थेचा अविभाज्य घटक झाली होती. तिच्या प्रामाणिक कामामुळे आणि शांत स्वभावामुळे सगळे तिच्यावर विश्वास ठेवू लागले. मधुकरच्या आयुष्यातही हळूहळू एक नवी भावना निर्माण होत होती, जी तो स्वतःपासूनही लपवण्याचा प्रयत्न करत होता, मनातलं न बोललेलं. एका संध्याकाळी दोघं संस्थेच्या बागेत बसले होते. थंड वारा वाहत होता. वातावरण शांत होतं. मधुकर हळूच म्हणाला, अनघा, तुला कधी वाटतं का आयुष्य दुसरी संधी देतं? अनघा हलकसं हसली. देते, पण आपण ती स्वीकारायला तयार असलो तर. मधुकर काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात भावना स्पष्ट दिसत होत्या. पण आयुष्य पुन्हा एकदा अनपेक्षित वळण घेणार होतं. एक दिवस संस्थेत एक नवीन महिला आली, माया. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, पण डोळ्यात काहीतरी गूढ होतं. ती थेट मधुकरकडे आली. तुम्हीच मधुकर देशपांडे? हो, तो म्हणाला. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मायाने सांगितलेली गोष्ट ऐकून मधुकर थक्क झाला. माया ही स्वातीची जवळची मैत्रीण होती आणि ती स्वातीबद्दल काही मोठं सत्य सांगायला आली होती. स्वातीने जे काही केलं त्यामागे ती एकटी नव्हती. माया म्हणाली, मला माहीत आहे. मधुकर शांतपणे म्हणाला, नाही, तुम्हाला पूर्ण सत्य माहीत नाही. माया गंभीर झाली. मायाने सांगितलं की स्वाती ज्या गटात होती तो अजूनही सक्रिय आहे आणि आता त्यांचा पुढचा टार्गेट मधुकरची संस्था आहे. हे ऐकून मधुकरच्या पायाखालची जमीन सरकली. काय? त्याचा आवाज थरथरला. हो, ते लोक आता भावनिक लोकांना नाही तर संस्थांना टार्गेट करतात आणि तुमची संस्था त्यांच्यासाठी सोपी आहे. मधुकरच्या मनात पुन्हा एकदा भीती आणि संशय वाढू लागला. तो प्रत्येकावर लक्ष ठेवू लागला, अगदी अनघावरही. एक दिवस अनघाने विचारलं, तुम्ही पुन्हा इतके दूर का झालात? मधुकरने नजर चुकवली. काही नाही, फक्त कामाचा ताण आहे. पण अनघाला जाणवत होतं काहीतरी बरोबर नाही. मधुकरने यावेळी सगळं गुपचूप तपासायला सुरुवात केली. बँक व्यवहार, नवीन मेंबर्स, देणग्या आणि मग एक दिवस त्याला एक धक्कादायक गोष्ट कळली. माया स्वतःच त्या गटाचा भाग होती. ती मधुकरला घाबरवून संस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मधुकरने एक योजना आखली. त्याने पोलिसांना सगळे पुरावे दिले आणि मायाला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. एक दिवस संस्थेत मीटिंग ठेवली गेली. माया आत्मविश्वासाने आली. तुम्ही सगळ्यांना इथे का बोलवलं? ती विचारत होती. मधुकर शांतपणे म्हणाला, सत्य सांगण्यासाठी. तेवढ्यात पोलीस आत आले. मायाचा चेहरा फटकळ झाला. हे काय चाललंय? ती ओरडली. मधुकरने ठाम आवाजात सांगितलं, तुझा खेळ संपला आहे. सत्य आणि विश्वासाची जीत झाली. मायाला अटक झाली. तिचं सगळं जाळं उघडकीस आलं. संस्था पुन्हा सुरक्षित झाली. या सगळ्या गोंधळानंतर एक संध्याकाळी मधुकर आणि अनघा एकत्र बसले होते. मधुकरने खोल श्वास घेतला. अनघा, मला आता भीती वाटत नाही, कारण मला समजलं आहे विश्वास ठेवणं चुकीचं नाही, चुकीच्या व्यक्तीवर ठेवणं चुकीचं आहे. अनघाच्या डोळ्यात आनंद चमकला. मग आता काय? मधुकर हलकसा हसला. आणि आता आयुष्य पुन्हा सुरू करायचं आहे, पण यावेळी योग्य व्यक्तीसोबत. काही महिन्यांनी मधुकर आणि अनघाने साध्या पद्धतीने लग्न केलं. यावेळी कोणताही दिखावा नव्हता, कोणताही स्वार्थ नव्हता, फक्त विश्वास होता. अमित आणि प्रिया दोघंही आनंदी होते. भूतकाळ आपल्याला घाबरवतो, योग्य माणूस आपल्या आयुष्याला पुन्हा अर्थ देतो. विश्वास तुटला तरी प्रेम पुन्हा जन्म घेऊ शकतं. मधुकर आणि अनघाचं आयुष्य आता स्थिर, शांत आणि समाधानाने भरलेलं वाटत होतं.
अनेक वादळं झेलल्यानंतर अखेर त्यांच्या आयुष्यात सुखाचं ऊन पडलं होतं. संस्था उत्तम चालत होती. मधुकरला लोकांचा आदर मिळत होता आणि अनघा त्याच्या प्रत्येक निर्णयात खंबीरपणे सोबत उभी होती. पण आयुष्य पुन्हा एकदा एक कठीण प्रश्न घेऊन समोर उभं राहणार होतं. नातं की वारसा? एक दिवस मधुकरला अचानक तब्येत बिघडली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर चेहऱ्यानं सांगितलं, तुम्हाला आता खूप काळजी घ्यावी लागेल. ताण टाळा. ही बातमी घरात चिंतेचं वातावरण निर्माण करून गेली. अमित अस्वस्थ झाला. बाबा, आता तुम्ही सगळं काम कमी करा, आराम करा. अनघाने शांतपणे त्याची काळजी घेत होती. त्या घटनेनंतर मधुकरच्या मनात एक विचार सतत येऊ लागला. आपल्यानंतर या सगळ्यांचं काय? घर, संस्था, संपत्ती. एक दिवस त्याने सगळ्यांना एकत्र बोलावलं. मला एक निर्णय घ्यायचा आहे, तो शांतपणे म्हणाला. सगळे त्याच्याकडे लक्ष देऊन बसले. मी माझ्या संपत्तीचं आणि संस्थेचं भविष्य ठरवणार आहे. अमितच्या मनात हलकासा ताण निर्माण झाला. बाबा, तुम्ही काय म्हणताय? मधुकर म्हणाला, मी विचार करतोय की संस्थेला काही हिस्सा द्यावा आणि बाकीचं वाटप करावं. हे ऐकताच वातावरण बदललं. अमित थोडा अस्वस्थ झाला. बाबा, ही आपली पिढीजात मालमत्ता आहे. अनघा शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावरही विचार दिसत होते. काही दिवसांनी घरात कुजबूज सुरू झाली. काही नातेवाईक अमितच्या कानात बोलू लागले, अनघा आली आणि आता संपत्तीचं वाटप बदलतंय. अमितच्या मनात संशय निर्माण झाला. एक दिवस तो थेट म्हणाला, बाबा, तुम्ही हा निर्णय स्वतः घेताय की कुणाच्या प्रभावाखाली? त्या प्रश्नाने वातावरण तणावपूर्ण झालं. अनघाला हे सगळं जाणवत होतं. एक दिवस ती स्वतःहून मधुकर जवळ आली. तुम्ही जे काही ठरवाल ते योग्य असेल, पण माझ्यामुळे घरात तणाव निर्माण होऊ नये. मधुकर तिच्याकडे पाहत म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून मी योग्य निर्णय घेतोय, चुकीचा नाही. एक दिवस वाद उफाळून आला. अमित स्पष्टपणे म्हणाला, बाबा, जर तुम्ही संपत्ती संस्थेला दिलीत तर आमचं काय? मधुकरचा आवाज शांत पण ठाम होता. तुमचं सगळं आहेच, पण समाजासाठी काही करणं चुकीचं नाही. पण आम्हाला असुरक्षित वाटतंय. अमितचा आवाज चढला. त्या रात्री अनघाने एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तिने सगळ्यांसमोर एक कागद ठेवला. हे काय? अमितने विचारलं. अनघा शांतपणे म्हणाली, मी या घरातील आणि संपत्तीतील माझा सगळा हक्क सोडते. सगळे थबकले. मधुकर हादरला. अनघा, तू हे काय करतेस? ती हलकसं हसली. मला या नात्यात हक्क नको, फक्त विश्वास हवा आहे. अमितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपली चूक कळली. मला माफ करा, मी चुकीचा विचार केला, तो म्हणाला. मधुकर भावूक झाला. आज मला समजलं, नातं टिकवण्यासाठी त्याग करावा लागतो. काही दिवसांनी मधुकरने अंतिम निर्णय घेतला. त्याने संपत्तीचं योग्य वाटप केलं, कुटुंबासाठीही आणि संस्थेसाठीही. पण यावेळी सगळे समाधानी होते, कारण निर्णयात विश्वास होता, संशय नव्हता. एक संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. घरात पुन्हा एकदा आनंद होता. मधुकर शांतपणे म्हणाला, संपत्ती माणसाला वेगळं करू शकते, पण विश्वास त्यांना पुन्हा एकत्र आणतो. अनघा हसली. अमित आणि प्रिया समाधानाने एकमेकांकडे पाहू लागले. वारसा फक्त संपत्तीचा नसतो, तो नात्यांचा, विश्वासाचा आणि संस्काराचा असतो. वेळ पुढे सरकत होती आणि त्याच्यासोबत मधुकरचं आयुष्यही एका शांत प्रवाहात वाहत होतं. घरात आता तणाव नव्हता, संशय नव्हता, फक्त समजूतदारपणा आणि आपुलकी होती.
अनघाच्या आगमनानंतर घर पुन्हा एकदा घरासारखं वाटू लागलं होतं. संस्था आता मोठी झाली होती. अनेक वृद्धांना आधार देणारी ती एक आशेची जागा बनली होती. लोक दूरदूरून येऊ लागले होते. मधुकर आता थोडा थकलेला दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. शरीर थकलेलं, मन समाधानी. एक दिवस डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. तुम्ही खूप काही केलं आहे आयुष्यात, आता थोडं स्वतःसाठी जगा, डॉक्टर म्हणाले. मधुकर हसला. मी आता स्वतःसाठीच जगतोय. जे करत आहे तेच माझं समाधान आहे. पण सत्य हे होतं की त्याचं शरीर आता साथ देत नव्हतं. एका संध्याकाळी त्याने अनघा, अमित आणि प्रिया यांना जवळ बोलावलं, जवळ बसवलं. मला काही महत्त्वाचं सांगायचं आहे, तो शांतपणे म्हणाला. सगळ्यांच्या मनात काळजी निर्माण झाली. मी माझ्या आयुष्याचा पुढचा टप्पा स्वीकारायला तयार आहे आणि त्यासाठी काही गोष्टी आधी ठरवायच्या आहेत. अनघाच्या डोळ्यात पाणी आलं. असं का बोलताय तुम्ही? मधुकर हलकंसं हसला. कारण सत्य टाळून उपयोग नाही, ते स्वीकारायला शिकलं पाहिजे. त्याने एक एक गोष्ट शांतपणे सांगायला सुरुवात केली. संस्थेचं भविष्य, संपत्तीचं वाटप, जबाबदाऱ्या. अमित, तू कुटुंब सांभाळशील आणि अनघा, तू संस्थेचं काम पुढे नेशील. अमित भावूक झाला. बाबा, तुम्ही आमच्यासोबत असाल ना? मधुकर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. मी कायम तुमच्यासोबत असेन, फक्त दिसणार नाही. त्या रात्री मधुकर आणि अनघा एकटे बसले होते. शांतता होती, पण त्या शांततेत खूप काही बोललं जात होतं. मधुकर हळू आवाजात म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला पुन्हा जगायला शिकवलंस. अनघा अश्रूंना आवरत म्हणाली, तुम्ही मला विश्वास दिलात, तेच माझ्यासाठी सगळं आहे. एक वचन दे, मधुकर म्हणाला. काय? मी नसतानाही तू थांबणार नाहीस, पुढे चालत राहशील. अनघाने मान हलवली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काही दिवसांनी मधुकरची तब्येत अचानक बिघडली. घरात गोंधळ उडाला. अमित त्याचा हात धरून म्हणाला, बाबा, काही होणार नाही, तुम्ही ठीक व्हाल. मधुकर हलकंसं हसला. त्याची नजर अनघाकडे गेली. मी खुश आहे, तो हळूच म्हणाला. आणि काही क्षणातच सगळं शांत झालं. रिकामे पण शक्तिहीन. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण यावेळी ती शांतता वेगळी होती, दुःखाची, पण त्यात ताकदही होती. अनघा काही दिवस खूप खचली, पण तिला मधुकरचं वचन आठवलं, थांबायचं नाही. काही महिन्यानंतर संस्था पुन्हा गजबजलेली होती. अनघा सगळं सांभाळत होती. तिच्या कामात मधुकरचं प्रतिबिंब दिसत होतं. अमित आणि प्रिया तिच्या सोबत होते. एक दिवस संस्थेत एक नवीन वृद्ध माणूस आला. तो खूप एकटा आणि निराश दिसत होता. अनघा त्याच्याजवळ गेली आणि हसत म्हणाली, इथे कोणीही एकटं नसतं. त्या वाक्यात मधुकर जिवंत होता. संध्याकाळी गच्चीवर उभी राहून अनघा आकाशाकडे पाहत होती. वारा हलकासा वाहत होता. तिने डोळे बंद केले आणि हळूच म्हणाली, तुम्ही दिलेलं वचन पाळते, मी थांबले नाही. आयुष्य संपत नाही, माणसं संपतात, पण त्यांनी दिलेली मूल्य, प्रेम आणि आठवणी कायम जिवंत राहतात. कधीकधी शेवटच नव्या सुरुवातीची वाट उघडतो. आपल्याला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण ही कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.